चिपळूण शहर में बिना अनुमति लगाए गए लोहे के स्थायी फलक को लेकर विवाद बढ़ता जा रहा। कांग्रेस ने इस मुद्दे पर नगर परिषद से तुरंत कार्रवाई की मांग की है। जानकारी के मुताबिक 3 दिन पहले बीजेपी कार्यकर्ताओं द्वारा शहर के विभिन्न इलाकों में स्थायी लोहे के फलक लगाए गए थे, जिसे लेकर अब विरोध शुरू हो गया। कांग्रेस जिला अध्यक्ष सोनल लक्ष्मी घाक के नेतृत्व में प्रतिनिधि मंडल ने चिपळूण नगर परिषद के मुख्य अधिकारी संजय जाधव को ज्ञापन सौंपा। ज्ञापन में मांग की गई कि नगर परिषद के 22 प्रभागों में बिना अनुमति लगाए गए सभी फलक को तुरंत हटाया जाए। कांग्रेस का आरोप है कि ये फलक शहर के सौंदर्य को बिगाड़ रहे हैं और नियमों का उल्लंघन कर लगाए गए हैं। संजय जाधव, मुख्य अधिकारी चिपळूण नगर पालिका, इस मामले की पूरी जानकारी लेकर उचित कार्रवाई की जाएगी। फिलहाल नगर परिषद की ओर से जांच के बाद कार्रवाई का आश्वासन दिया गया है। अब देखना होगा कि इन अवैध फलक पर कब तक कार्रवाई होती है। संबंध प्रशासन जे योग्य तेच करणार आहे ना. प्रशासन त्याच्या बाहेर प्रशासन सकाळी काँग्रेसच्या वतीने आपलं निवेदन सादर केलं गेलं. एकूण निवेदन काय आहे? काँग्रेसचे पदाधिकारी येऊन त्यांनी असे निवेदन दिले की भारतीय जनता पक्षाचे काही फलक रोडवर किंवा नगर परिषदेच्या जागेत लावलेले आहेत. त्याबाबत निवेदन दिले असता मग आमच्या जे संबंधित विभाग आहे अतिक्रमण वगैरे त्यांना ते मार्क करून दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे जागेवर परिस्थिती पाहून प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा. अतिक्रमित असेल तर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. परवानगी घेऊन दिली असतील तर मग ते आपल्या जागेत येईल की त्यांच्या जागेत यायची खात्री होईल. पण असे नामफलक लावायला नगरपालिका परवानगी देते. हां, खाजगी जागेत आपण परवानगी देतो आणि नगरपालिकेच्या जागेत पण देऊ शकतो. पण आपण जाहिरातीचे बोर्ड वगैरे यांना देतो आपण ठराव घेऊन. असे 30 बोर्ड नगरपालिका आधीच आहे तर ज्यांना आपण परमनंट परमिशन दिली आहे. पक्षाचा बोर्डला परवानगी देतो आपण देत पक्षाच्या परवानगी देत नाही. जाहिरात वगैरेच्या बोर्डला देतो आपण. पण एखाद्या पक्षाची जागा असेल आणि त्यांनी जर मागितली असेल तर त्यांना द्यावं लागते. खाजगी जागेत आपण देऊ शकतो. तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे? अशी काय नाही अजून तरी नाही. पण मग आता चौकशी यांची कळेल आम्हाला. उद्या परवा माझा अहवाल येईल मला. त्याच्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करायची खाजगी त्यावरून ठरेल. काय नेमकी कारवाई करणार? खाजगी येतील तर मग एकतर त्यांना नोटीस द्यावं लागेल. बोर्ड काढून घ्या. जर अतिक्रमित जागेत असेल आमच्या जागेत अतिक्रमित जागेत असेल तर त्यांना नोटीस द्यावं लागेल तर बोर्ड तुम्ही काढून घ्या नाही तर आम्ही कारवाई करू. एकतर तो काढावा लागेल नाही तर मग पोलीस स्टेशनला FIR नोंदवावं लागेल. तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न आमचं जे काही आलं त्याच्यावर आमचे निर्णय तत्काळ राहतात. प्रशासकीय दृष्ट्या आम्ही थांबत नाही. तुम्हाला काय वाटतं की खरंच परवानगी घेतली असेल ऑफ द रेकॉर्ड काय नाही, जे खाजगी जागा आहे तिथं परवानगी नसेल घेतली तरी आम्हाला काही फरक नाही पडत कारण ती त्यांची प्रायव्हेट जागा आहे. पण जर नगरपालिकेच्या रस्त्यांवर असतील किंवा नगरपालिकेच्या जागेत असतील तर मग त्याबाबत आम्हाला कारवाई करावी लागेल. कारवाई अटळ होणार? कारवाई होणार. एकंदरीत आता ती भुयारी गटार योजनेसंबंधी काय आता ओव्हरकोट मधला एक फोटो आपल्याला आला आहे. तो फोटोमध्ये तो बॅनर दिसतोय, फलक दिसतोय, त्या तुमच्या जागेमध्येच दिसतोय साहेब. नाही, जर जो मी मग सांगितलं की जर आमच्या जागेत असेल तर त्यावर कारवाई होईल आणि जो खाजगी जागेत असेल तर मग ते मालकाची जबाबदारी. ते मालकाला आम्ही काही करणार नाही. पण आमच्या जागेत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. तुमची जागा गटारपर्यंत आहे ना? आमची रोड आणि गटारपर्यंत आमची जागा आहे. त्या जागेतच आहे गटारांच्या मग त्याच्यावर कारवाई होईल. त्याला नोटीस दिल्या जाईल आणि काढला नाही तर त्याच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देऊ. ते नोटीस देऊन सुद्धा काढला नाही तर तुम्ही नेमकं आम्ही पोलीस स्टेशनला FIR नोंदवू किंवा मग ज्यावेळेस आमच्या अतिक्रमण मोहीम ज्यावेळेस शहरात होईल त्यावेळेस तो काढण्यात येईल. किती दिवसामध्ये हे सर्व होईल? नाही तरी आता पाहू. आमच्या शहरात आता ज्यावेळेस आम्हाला अतिक्रमण मोहीम स्पेशली घ्यावं लागेल त्यावेळेस येईल. कारण आम्हाला प्रत्येक वेळेस पोलीस बंदोबस्त घेणं आणि किरकोळ गोष्टींसाठी पोलीस बंदोबस्त घेऊन आम्हाला ते परवडत पण नाही कारण पोलीस बंदोबस्त खर्च खूप येतो. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस अशा ज्या वादग्रस्त निर्णय असतील किंवा ज्यांना अंतिम नोटीस दिलेल्या आहेत ज्यावेळेस पोलीस बंदोबस्त आम्हाला मिळेल किंवा घेऊ त्यावेळेस हे सर्व गोष्टींचं एकत्रित अतिक्रमण काढण्याची समजा असं झालं की आता त्याने बोर्ड लावलाय आणि परवानगी समजा आता घेतली दाखवली अगोदर तर नाही. पण आम्हाला आमच्या जागेवर परवानगी द्यायची नाही. आमच्या टाउन प्लॅनिंग, बांधकाम विभाग, ट्रॅफिक याच्या सगळ्या नियमांमध्ये बसत असेल तर ती देण्यात येईल. कारण कसं आहे त्यामध्ये रोडला अडथळा नको, आम्हाला गटर साफ करायला किंवा गटरीचे काम करायला अडथळा नको. माझा प्रश्न असा आहे की समजा आता लावलाय आणि आता हे नाव ठेवलंय ते आपण एक अगोदर परवानगी घेतली होती असं दाखवलं असं जाऊ शकत नाही ना. कारण परवानगी देणार तर नगर प्रशासन देणार. नगर परिषद प्रशासन बॅकडेटेड दाखवू शकत नाही. आमच्याकडे जे काय आहे ते ऑनलाईन आहे. त्यामुळे आमचं आवक जावक सगळं ऑनलाईन आहे. तुम्हाला आवड भेटल्यानंतर तुम्ही पोलीस कंप्लेंट हां, पुढची कारवाई जी आहे ती करण्यात येईल.